निःशब्द. सगळंच काही सांगायचं नसतं, बरंच काही समजायचं असतं. सगळंच काही सांगायचं नसतं, बरंच काही समजायचं असतं. शब्दाची संपत्ती उधळायची नसते, एक एक करून खर्चायची असते. शब्दांनी सर्व काही स्पष्ट करता येत नाही, सांगून सगळं काही समजत नाही. दोन शब्दामधील अंतर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्तब्धता काय आहे हेच समजत नाही. स्तब्धतेची भाषाच वेगळी असते. डोळ्यांनी ती वाचायची असते, कान बंद करून ऐकायची असते, मनामध्ये साठवून ठेवायची असते. बडबडणारी व्यक्ती त्रास देते, कमी बोलणारी व्यक्ती गोंधळात टाकते. स्तब्ध व्यक्ती विनाकारण छीड आणते, मोजकच बोलणारी व्यक्ती हवीशी वाटते. निश्चितच शब्द सुंदर आहेत, स्तब्धतेला तरी सुद्धा अधिक महत्व आहे. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा स्तब्धता सगळेच सांगतात. मानवाशिवाय संपूर्ण सृष्टी कमीच बोलते, न बोलता बरेच काही सांगते. शब्दाची तिला गरजच नाही असे वाटते. न बोलता सगळं सांगण्याची खुबी तिला कळते. मनातला गोंगाट जर कमी केला, डोळ्यांना थोडंसं बंद केलं, कानांना तीक्ष्ण करून मन एकाग्र केलं, सृष्टीतलं संगीत ऐकायचं ठरवलं, तर निःशब्द ब्रह्मांडामध्ये फक्त आवाज येईल. थोडीशी कुजबूज कानावर येईल, समजणाऱ्या शब्दामध्ये गुंफण होईल, कानांच्या पडद्यावर वाक्याचं रोपण होईल. तर निःशब्द ब्रह्मांडामध्ये फक्त आवाज येईल, थोडीशी कुजबूज कानावर येईल, समजणाऱ्या शब्दांमध्ये गुंफण होईल, कानाच्या पडद्यावर वाक्याचं रोपण होईल. एकाकी मनुष्याला देवाची भेट होईल, वफादार मित्राची हळुवार वाणी येईल, जीवनाची वाटचाल सोपी होईल आणि निःशब्दतेमध्ये सगळं काही साध्य होईल.